मंत्रिपदाची इच्छा अधुरीच राहिली। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। राज्यातील 288 नव्या आमदारांच्या शपथविधीसाठी सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आहे। काल तब्बल 170 आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। त्यानंतर रविवारी उर्वरित आमदारांचा शपथविधी पार पडेल। त्यानंतर सोमवारी नवनिर्वाचित आमदार विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडतील। विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे। महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे। ते रविवारी दुपारी 12 वाजता अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील। महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला जाण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे सोमवारी राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील। राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र त्यांची ही इच्छा अधुरीच राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। विधानसभा अध्यक्षपद हे शक्यतो एखाद्या ज्येष्ठ नेत्याला दिले जाते। राजकारणात उतरता काळ दिला की अशा पदांवर नेत्यांची वर्णी लावली जाते, असा एक सर्वसाधारण राजकीय समज आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छुक होते। त्यांच्यासोबत मुंबईतून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेते मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत। त्यामुळे मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। मात्र राहुल नार्वेकर यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना कायद्याची जाण आहे। त्यामुळे नियमांवर बोट ठेवून काम कराव्या लागणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी साहजिकच राहुल नार्वेकर यांच्याकडेच भाजप नेतृत्वाचा कल आहे। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली होती। याशिवाय राहुल नार्वेकर यांचा एकूण कल आणि प्रतिमा ही प्रशासकीय कामकाजासाठी अधिक योग्य असल्याचं सांगितलं जातं। या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन भाजप नेतृत्वाकडून राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बसवलं जाईल। साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे पी नड्डा साहेब आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत, ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते। आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते, त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही, तर त्याचं मेरिटही बघितलं जातं। आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।